हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ प्रिया. वेलकम टू माय चॅनल. सो आज मी चाललोय कल्याणला पिसाई आईच्या दर्शनाला. सो तुम्हाला पण नेते मी माझ्यासोबत, तर तुम्ही पण चला. जेवढं मला दाखवायला भेटेल तेवढा मी दाखवायचा प्रयत्न करीन. सो कंटिन्यू राहा माझ्यासोबत. प्लॅनिंग तर वज्रेश्वरीची झालती, पण चाललोय तिसायला. ठीक आहे, आज तिसाई करू, पुढं वज्रेश्वरी पण करू. सो आता मी रेडी झालेलो आहे. सो कशी दिसते मी मला नक्की सांगा. तर आता आम्ही निघू, म्हणजे टाईम अजून निघायला, तर मग थोड्या वेळात निघू. मावशीकडे भेटू आम्ही, मग तिथनं आम्ही निघू कल्याणसाठी. सो तुम्ही पण राहा सोबत माझ्यासोबत. आणि फुल मावशी परिवार आहे यावेळेस, ऑनली मावशी लोक. चलो चालू. एक गाडी आलंय आमची, दुसरी गाडीचा अजून काय पत्ता नाही. ते कधीचा टाइम दिलता, 8चा टाइम दिलता. वाजलं किती? 9. मावशी 9 पोहोचते. आमच्या इथं अर्धे तास 1 तास पुढंच सांगतात सगळी जण. सगळ्यांना आम्ही तसंच सांगतो, सगळीकडे असंच असते. आणि एक गाडी आली आमची, ती बघा. आता गाडी आहे, परत आम्ही सर्वजण देवळात चाललोय स्वामीच्या. आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि याला दिलाय माझी पाठी बस रोग लावला. तर अख्खा पकवल मला जायपर्यंत पकवतच समजेल. आलं तुमच्याशी बोर पटत नाही त्याचा आम्ही काही करायचं, आम्ही सुद्धा दोष देता. तुम्ही त्याच्यासाठी कष्ट करायचे. आरती माणसं पुढं पोचली आणि आता आम्ही चाललो, म्हणजे पोचू आता, म्हणजे ऑलमोस्ट. लाईन लावून ठेवायचं ना. लाईन मग काय, पण काय माहिती आता खरोखरची पोचलीत की आम्हाला सांगतात पोचलीत म्हणून. तर बघू आता, चला. आणि आता आम्ही देवला जवळ पोचलोय. हे बघा, मस्त वाटते देवला. असा प्लेस पण जाम आहे आजूबाजूला, पार्किंग साठी प्लेस खूप आहे. ही सगळी तिसाईचे नवसाचेच आहेत, ही सगळी जण. ही अजून जाम आहेत, म्हणजे सगळी मामाचा मावशीचा सगळी तिसाईच्या नवसाचेच आहेत. सो म्हणजे 5 पांडव आहेत, ते 5 पांडव. इथं हा हनुमानाचं देवळं मस्त आहे, इथं पण भारी वाटते. आणि तिथं जरीमरीचा देऊळ, जरीमरीच्या देवळाच्या बाजूला हा हनुमानाचं मंदिर आहे, तिथे पण सर. वाव, व्हेरी प्रिटी, मस्त वाटते यार. बरं, गाईज मस्त दर्शन झालंय. गाभाऱ्यात कोणच नाही, आम्हीच आहे सगळे. आणि आता आम्ही चाललोय दुसरीकडं कुठेतरी, बघतो आता कुठं नेतात ही जण. मी प्रसाद खाल्लाय म्हणून मी अशी बोलते. दर्शन एक नंबर झालं, म्हणजे काहीच गर्दी नाही, अजिबात गर्दी नाही. तुम्हाला आता कल्याणला यायचं असेल तुम्ही येऊ शकता, अजिबात गर्दी नाही भेटणार तुम्हाला. आणि आम्हाला इथं सुद्धा खंडू भेटलेला आहे, कसला भारी. आमच्या इथं असं सेम आहे खंडू, म्हणून आम्हाला त्याचीच आठवण आली.
आणि तिथं जरीमरी तलाव आहे, तो पण जाऊ आपण बघायला. आणि इथं या बघा विचारपूस काय नाही काय करत बसल्यात. आणि देवलाची पाया पडून आम्ही आलो खामदेवच्या पायासाठी. मस्त भारी. यो आहे खामदेव. आता खामदेवाशिवाय आणि यांचं सगळीकडे फोटो काढणंच असते, तर आता तिथं पोज द्यायसाठी थांबले, त्यांचा आधी फोटो वगैरे काढून घेतो आम्ही. सो मस्त वाटते. यो जरीमरी तलाव आहे गाईस. तलावात कासव आहे बघा, कसलं मस्त वाटतंय. मस्त वाटतं ते कोपऱ्यात. यो कसा बघा वर बघते. हा, आणि मासे बिशे पण बरेच आहेत. मस्त वाटते. आणि एकदम मस्त वाटते, हवेशीर एकदम. जाम भारी वाटते. मला तर जाम प्लेस आवडली, कारण मी फर्स्ट टाइम आलो. एकदा लहानपणी आलो होतो तेव्हाच, त्याच्यावर मी आता काय माहिती आणलेली का नाही आणलेली. आणि त्याच्यावर दादाचा मम्मीचा ते जातात, मला नव्हती नेली. मला नव्हती नेली, जाऊ द्या. पण आता जाम भारी वाटतं मला इथे. आणि इथं सगळेजण बसलेत, तिकडं अर्धजण तिथं मम्मी पप्पा बसलेत. आणि मी माझ्या भावासला जाम मिस करते खूप खूप, बिकॉज तो आलाय नाही. कारण तो बोला मी ऑलरेडी येऊन गेलोय, मी डबल नाही येणार म्हणून तो पण मिस करते त्याला. कोण नाही मिस करत, पण मी करते मिस. काय केलं मी? नुसतं झोपा काढते. स्वतः काय करतात? टांगड्यावरती करून पण झोपलेला. या तंगड्यावर पण नाही केलंय मी. तुम्ही बघा माझ्या गाईस, ज्यांना आज समजला उसाच्या रसाला रसवती असं बोलतात. म्हणजे काय भाई, असं टेबल बघितलं पाहिजे ना. हे बघ आता होतं इथं बाजूला, सारखं बंद होतं आता बाजूला. कुठं पण शॉपिंग दिसते या लोकांना. एक घेतला पाहिजे मस्त. हा घेतलं पाहिजे. आणि इथं काय नाही काय व्हिडिओ जाताच आम्ही सगळे उसाचा रस प्यायला बसलोय. उभे आहे, बसलोय नाही. पडली सध्या, झोप पडली. चला ये बघा, इकडं बघा, इकडं बघा. ऊन खूप आहे, ऊन खूप आहे. की तापली राहतात सगळ्यांची उन्हामुळे. अरे मीच आहे काय पहिले, मीच आहे. मलाच आधी जायला लागतं. हा बेकार गरम करते गाईस, बेकार. सो गाईज आता आम्ही चाललोय इस्कॉनला. म्हणजे झालंय आता, इकडची लवकर झाला ना आमचा पाय वगैरे पडून, मग तिथं बसलो थोडा उशीर. आणि आता आम्ही इस्कॉनला निघालो. म्हणजे तिथंच प्लॅनिंग झाली आमची इस्कॉनची जायची. अशी म्हणजे प्लॅनिंग नव्हती केली आम्ही इस्कॉन वगैरे जायची, तर आता आम्ही तिथं चाललोय. सो चला तुम्ही म्हणायचे सोबत. बघा तुम्हाला बोलले ना मला पकवते, मला पकडून आणि झोप आली मला. पण आता नाही आले. आता आम्ही इस्कॉनला झालो घरून आत. काय माहिती वज्रेश्वरीलाच गेलो असतो. अजून वज्रेश्वरी चाललाय. गाईज आता आम्ही इस्कॉनला पोचलोय. जाम गर्दी वाटते आहे, म्हणजे गर्दी इथना तरी दिसते. पण चला बघू आता. त्यात ऊन पण जाम आहे, कसं आता होते बघू. आणि बघा हे वगैरे झोपा काढत आलाय. तूच झोपलेलास. आणि इथनाच कसला भारी वाटते. जवळून बघितलं अजून भारी वाटेल. मस्त वाटतंय. गाईज बरीच गर्दी आहे. गाईज पाय तापतायत बेकार म्हणजे बेकार तापतायत. चालेल पण आजच्या दिवशी करून घेऊ आम्ही सवय. आजच्या दिवस सगळा चालेल. कसले स्पीडनी चालली ती लोक. आम्हाला पाठी टाकले, पोरांना पाठी टाकलंय. आणि कशी चाललीत बघा बेफिकर मध्ये. काही धावत माणसं चाललेत.
मी तुम्हाला सजेस्ट करीन की इस्कॉनला येताना उन्हात येऊ नका, अजिबात दुपारी येऊ नका. यायचंच असेल तर लिफ्टनी या, असं येऊ नका. आम्ही आता प्रणाममध्ये चाललोय खायला लंच, आमचा इथं आहे आज. सो चला तुम्ही पण. आता आम्ही आलोय प्रणाममध्ये लंच करायला आणि मस्त वाटतं. हॉटेल तरी बघून मस्त वाटतंय. तर बसून घ्या सगळे. मसलम मागवला आम्ही आणि रोटी आणि यांची बिर्याणी आहे, दोघांची बिर्याणी आहे आणि आमचं आहे. सगळे जुरली पण लगेच खायला. भुकवलेली माणसं होती सगळी जण, लगेच जुरली आल्या आल्या. मी पण आता खाऊन घेते, टेस्ट करून कसं. या थोडा. नाही नको, माझं व्रत आहे. त्याचं बघू संध्याकाळी काय ते. नाही 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 मस्त लागतं, मस्त वाटतं ना. बोला पण. नाही पण खरंच मस्त लागतं. ही मामांची बिर्याणी आलेली आहे, ही दम बिर्याणी आहे. खावा, किती टाइमपास. आणि ही आहे पप्पांची नॉन व्हेज बिर्याणी. टाका बघू, सेमच दिसतं बरं. ही पप्पांची आहे. हा बघ कशी नजर गेली बिर्याणीवर. आता नजर बघा कशी बिर्याणीवरच आहे. दाखव आम्हाला बोलते ते. बघ लगेच दाखवला की मी बघ त्याच्यावर बारीक होते. यांचं अजून जेवण चालू आहे. माझं जेवण झाला तरी पण अजून जेवण नाही. तो माझं आता जेवण झालेलं आहे ऑलमोस्ट तरी. आणि जेवण होतं मस्त होता, असं ना की मस्त नव्हता, भारी होता. पण जी चव आगरी लोकांच्या जेवणात आहे ती चव हॉटेलमध्ये नाही आहे. पण ठीक आहे, पण मस्त होतं. असं नाही की खराब होता, वाईट होता, भारी होता, जाम भारी. मला तर टेस्ट आवडली, सगळ्यांना आवडली. पण आपले कशी जिभेला जाम चव आहे ना आगरी कोली लोकांना, तशी चव नाही आहे. तशी चव आपल्या जे कोली लोकांचं असतं हॉटेल तिथंच भेटतं. आता आम्ही हॉटेलमधनं निघलेलो आहे आणि आता घरी तसेच ते घरी चाललो आहे. तर आता जाऊया घरी आणि गप्पनी झोपूया. मला तर जाम झोप आले कारण की मी सकाळी 5ला उठलेलो. सो चला आता जाऊया घरी. सगळीकडं थांबतात रे या बायका. त्या गोष्टी किती गोष्टी करतात, त्यांची गोष्टी कधी खपतील काय माहिती. उन्हामुळे पदरावर झालेली आहेत, तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे चेहरे उन्हामुळे. चला आता वळूया तिकडं. तेव्हा अर्धी माणसं आमची तिथं आहे, दिसणार पण नाही तुम्हाला. जरा डोले काय भेटले तर माणसांचे डोले खूपतात. मी जरा काय झालं ना आता फिरू मग घरी चाललोय ना. बोलायचं नाही का मला फिरायला पण. बोलीन मी बोलीन. माझ्या मुलंच ट्रिप झालं, मीच निघलो म्हणून तुम्ही निघले, नाही तर कोण नसता निघलो. हो थँक्यू बोलायला पाहिजे. हा तर काय. आता आम्ही पोचलोय ऑलमोस्ट. उरणला नाही ऑलमोस्ट पोची आहे. ट्रॅफिक नाही, सिग्नल आहे. जरासे डोले काय मिटले तर आमचं पायपाचं पाणी असतं प्रेशर नाही तर मी मग मारते. आता चिकोवून फुल झालंय पण एवढाच फुल आहे बारीक. आणि मे महिन्यात येतील त्याच्यावर. मला शिव्या आहेत गाईस. बोरांसारखं आंबो तू भवान्या टाकी ना मी आज. हाय. सो आता आम्ही घरी आलेलो फ्रेश वगैरे झालो आहे आणि आजचा दिवस जाम भारी गेला. मेन म्हणजे किसाईलाच एवढा भारी वाटला ना
की जाम भारी, म्हणजे अजिबात गर्दी नव्हती. गर्दी म्हणजे वाटलेलं की गर्दी असेल, पण अजिबात नव्हती गर्दी वगैरे. मस्त एकदम दर्शन झाला आणि कितीतरी उशीर आम्ही देवळातच बसलेलो होतो. असं म्हणजे एकदम देवीला बघत एकदम असं प्रसन्न प्रसन्न वाटत होता, जाम भारी वाटत होता. तर तुम्ही कल्याणला जाऊ शकता आता, म्हणजे तुम्हाला गर्दी नाही भेटणार. आणि इस्कॉनला तिथनं गेलो. इस्कॉनचा प्लॅन पण नव्हता आमचा जाण्याचा, आम्ही घरीच येणार होतो, पण विचार केला आता घरी जाऊन पण काय करणार, म्हणून इस्कॉनला गेलो. सो इस्कॉनला पण गेलो. इस्कॉनला एवढाच की आम्ही जायच्या 5 मिनटं आधी देऊळ बंद झाला. देऊळ म्हणजे तो कृष्णाचा असते, तो बंद झाला, बाकी सगळा उघडा होता. सो तिथं ते भजन वगैरे चालू होतं. तर तिथं थोडाफार बसलो आणि मग निघालो. आणि ऊन खूप होता. याल तर लिफ्टनीच जावरती, नाही तर पायऱ्यांनी चढूच नका, जाम ऊन लागतो. दिवस तसा चांगला गेला. आणि आता मी घरी आलो आहे. हॉटेलला गेलो, खाला पिला, घरी आलं आणि आता मी झोपते मस्तपैकी. तर मला जाम बेकार झोपले आता. चलो बाय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चला पटापट. बाय, थँक्यू.